तर हाय सर्वांना, कशा आहेत सर्व? आशा करते सगळे मजेत असतील. तर बघा किती उन्हात बसून मटकी विकती. दाजीला म्हणलं छत्री लावायची, तर छत्री आहे मी काळी पडल. दाजी म्हणतात फेअर लवली लावून गोरी करू. फेअर लवली लावून गोरी करू बायको, पण छत्री लावणार नाही. छत्री लावणार नाही. फेअर लवली लागतंय, किती ऊन लागतंय. छत्री पण लावा नाही ते. लावा छत्री, छत्री लावा. बघा असं ऊन आहे, बघा किती ऊन रखरख करते. आहे का नाही? किती अत्याचार आहे माझ्यावरती. अत्याचार केला पाहिजे. आताच्या अत्याचार बायका करतात का? सहन करतात का? सहन करतात का? करतात का नाही हो? सांगा यांना छत्री लावायला. ते बिचारा म्हणतात छत्री लावा, तुम्ही छत्री लावा नाही. होय, आताच्या बायका नवऱ्याला बाहेर काढतात. चला आता छत्री लावायला होती पहिली. आता छत्री लावायला लागले ते. आता किती भारी वाटतंय. सावली आली का नाही मटकीवरती. आलं 40 ला पावशेर. नाही येत 30 ला. लावा आपली छत्री. चला हा बघा बघा भाभी आली. किती ऊन लागते तर छत्री टोका नाही लागतंय का? तुम्हाला लागतंय का? तुम्ही काय टोपी बिपी घेतली डोक्यात? पावशेर नाही झाला अजून. आता टोकायला लागले छत्री. बघा जातील की गाड्या, नाही काय अडचणीची गाड्यांना. आताशी मला जरासं बघा बरं सावली आली कसं बरं वाटतंय. छान वाटतंय ना. माप देतो का नाही देऊ? पोरगा देऊ का माप? पण ठोका बघा, अशी छत्री ठोकावं लागते बाजारामध्ये. त्यांना पैसे लय झाल्यात. हो लागला असतं ना. त्यांना पैसे लय झाल्यात. ठोका ठोकॉक 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 ठोक. बबड्याचा ब्लॉग आला. पत्र घेऊन आले का? आमचं पत्र या. कुणाचं पत्र आलंय? माझ्या मामाचं पत्र आलं. थांबता बा थांबा. आता छत्री टोकली, छान अशी सावली झाली. आणि बघा गिराईक पण सासरवास करते. म्हणते गिराईक करा व्हिडिओ, नंतर नाही करा. मला यांनी आलं दम दिलं. मला म्हणलं गिराईक द्या आधी आणि मग व्हिडिओ करा, मग मोबाईल बघा. चला आता गिराईक चालू झालं. यायला आहे तिकडे वाटे लावल्या. दाजी गेले दूध आणायला. आणि इंग्रजांनी काय आणलं? काय आणलं? फ्लावर आणला. तर आता शेतकरी पण यायला लागले टिकायला. तिकडं अशोक बसलाय. तर छान वाटायला लागले छत्री लावल्याच्या नंतर ना. आता गणपती बाप्पा येणार आहे. तर म्हणजे भैया आलाय हार वगैरे घ्यावं बाप्पांसाठी. तुला माग सांगतोय भैया हार घ्या. हार घेणार आहे. दे मला एक बाई पिवळ्याचं दे. आता घेतलं होतं ना मी. नाही नाही खाली ह्या आता काय माझ नको. तो नको, तो नको. खाली बघा ही द्या. ही उल्लू उल्लू बनाया कुणी? आम्ही नाही उल्लू बनवत बाई. आम्हाला उल्लू करायला हो गणपतीला घेतलंय. तर इथे बघा मी त्या भैयाला थांबवून घेतलेलं आहे. कारण मला गणपती बाप्पांसाठी हार वगैरे घ्यायचे होते. म्हणून त्याला म्हटलं थोड्या वेळ थांबा. आता मला एवढं 2-3 गिऱ्हाईक देऊ दे, त्याच्यानंतर घेणार आहे. आणि तो जमवून पण देतो म्हटला होता. तर तुम्ही म्हणता बाजारात असं बऱ्याचशा वस्तू विकायला येतात, पण आपल्याला वेळ नसतो. त्याच्यामुळं घेणं म्हणजे शक्य होत नाही. तर अचानकच थोडं आम्ही लवकर गेलो होतो बाजारामध्ये आज. तर म्हटलं घ्यावं. तर भैयाला थांबून घेतलेलं आहे. म्हटलं एवढे गिराईक देऊ दे मग घे. तर हाय सर्वांना, कालच्या व्हिडिओच्या नंतर बाजारच्या काल जमलंच नाही, परत व्हिडिओ बनवलाच नाही. आणि आता फायनली मी चाललेले आहे. माझं लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आता सबमिट करायचा आहे. अंगणवाडी सेविकांनी मला फोन केला होता. 8 दिवस झाले त्यांच्याकडे फॉर्म दिला होता, पण सर्वे डाऊन असल्यामुळं आपला तो फॉर्म भरला गेलेला नाही, सबमिट केलेला नाही आहे. आणि उद्या आहे 15 ऑगस्ट. तर ताई आमची आज मेहंदी वगैरे काढती बघा. आहे का नाही ताई? मेहंदी दाखव कशी काढली. मी काढली. ही पाठीवरची डिझाईन कोणी काढली? खोटं बोलती का ग? तर चला. आणि एक आता महत्त्वाचं बोलायचं म्हणजे की रोज 4 ते 5च्या दरम्यान फिक्स म्हणजे 5 वाजता आपला व्हिडिओ सुटणार आहे. इथून पुढं एकच टायमिंग राहणार आहे. जे कोण माझे व्हिडिओ बघत असेल त्यांच्यासाठी मी रोज डेली 5 वाजता आपला व्हिडिओ कसल्याही परिस्थितीत सोडेल, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन पडेल. तर चला आता फॉर्म वगैरे भरते. आणि काल बाजारामधून
आपल्या बाप्पांचं आगमन होणार आहे, तर हार वगैरे विकायला आलो होतं, तर मी हा हार घेतला आहे बाप्पांसाठी. छानसा असा हार वगैरे घेतला आहे बाप्पांच्या. बाप्पा येणार आहे आणि हे तुम्ही पाहू शकता. तर हे टी व्हीच्या साईडला मी हे पण घेतलेलं आहे, काल असं घेतलेलं आहे. तर टी व्ही चालू आहे, टी व्ही बघती आणि बाहेर तुमच्या दाजी अद्रक वाळत घालत आहे. तो का काय चाललंय काम? काल बाजार म्हणजे बाजारामध्ये गिराईक असल्यामुळं नंतर व्हिडिओ बनवलंच नाही. तर बघा हे आता आल्याचे बाजार कडक आहेत. होलसेललाच आता 130-140 रुपये, म्हणजे क्वालिटीनुसार असतं अद्रकचं, पण जशी क्वालिटी तसं रेट असतात अद्रकचे. तर चला आता निघालेलं आहे मी, तर येते सबमिट वगैरे करू, मग त्याच्यानंतर ना भेटूया. बघा आत्ताच मी घरी पोचलेले आहे. पोचलेले आहेत 3:30 जायचं आहे मला. बाजारला सुद्धा जायचं आहे. 3:30 वाजलेले आहेत. खूप उशीर झाला. 4-5 वेळा सबमिट केला. त्या म्हणजे मॅडमनी फॉर्म माझा काही सबमिट करून घेतच नव्हतं लवकर, काहीतरी चुकत असाल त्याच्यामध्ये. सर्वे पण डाऊन होता. तर फायनली एकदाचं ते काम माझ्या डोक्यामागचं झालं म्हणायचं. आणि डायरेक्ट मला मेसेज आलाय, आता काही भीती नाही, आता आपण मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण झालेलो आहे. आता दाजीला आल्यालाच निरोप दिला, मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे. त्याच्यामुळं आता सांभाळून राहा माझ्यापासून जरा 2 हात. बघू तुझ्या भावाला आम्ही. थांब 2 हात सांभाळून राहा. दाजींना म्हणलं माझ्यापासून मी मुख्यमंत्र्यांची बहीण झालेली आहे. आणि मेसेज वगैरे आलेला आहे, अप्रूव्हल आलेलं आहे आपल्याला. तर डायरेक्ट ते चला जाऊ द्या, आता आवरायचंय, बाजारला पण निघायचंय. दाजींचं म्हणणं आहे तुम्हाला पैसे वगैरे काही येणार नाही, नादी लावायचं काम चाललंय. तर ठीक आहे, चला जे सगळ्यांनी केलं ते आपण पण सबमिट केलेलं आहे फॉर्म. तर आता आवरते आणि आपला रोज व्हिडिओ 5 वाजता येणार आहे. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, रोज राईट 5ला व्हिडिओ येईन, कारण मला काम असतात जरा घरातले, ते पण एडिटिंग वगैरेला खूप उशीर होतो. त्याच्यामुळे वेळेत व्हिडिओ म्हणजे मागं पुढं होतो, व्हिडिओ जमत नाही आपल्याला सोडायला. आपल्या फिक्स टाईम नसल्यामुळं प्रॉब्लेम होतोय. नोटिफिकेशन बऱ्याच लोकांना पडत नाही. अशी जरा आहे तक्रार ओळखीचे जे काही आपल्याला मित्रमंडळी किंवा नातेवाईक भेटतात, ते म्हणतात तुझे व्हिडिओ आता येत नाहीत का. तर माझे रोज व्हिडिओ असतात. कधीतरी माझ्या खूपच बिझी असले तर व्हिडिओ आपले येत नाहीत. नियमित व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते. तर आपलं फायनली इकडे आलं वगैरे वाळलेलं आहे. आता निघायचं बाजारला. तर सगळ्यांना बाय बाय. नवीन कोणाचं सबस्क्राईब, लाईक आणि छोटीशी कमेंट करायला विसरू नका. बाय बाय सगळ्यांना.